नमस्कार मंडळी, चला मला आज बनवायचं आहे स्वयंपाक. मग आज काय बनवा म्हटलं, चला आज बनवूया अंडा कढी आणि भात आणि पोळ्या बनवायचे आहे मला. चला आज खूप उशीर झालेला आहे स्वयंपाकाला, बनवूया स्वयंपाक. चला मग मी काय केलं, अंडे धुवून घेतले. अंडे उकडायला टाकायचे होते मला. चला म्हटलं अंडे धुवून घेतले स्वच्छ आणि लगेच ते पाणी बाहेर फेकून दिलं आणि मला चला आता गॅस ऑन करून अंडे उकडायला टाकून दिले. नंतर म्हटलं भात बी करायचा आहे, पण भाताचं नियोजन मी कॅन्सल केलं. त्यांनी तिकडून त्यांचा प्रसाद आणला होता, खूप मोठा भाताचा खिचडी आणली होती त्यांनी, प्रसाद दिला होता त्यांना एक त्यांच्या मित्रांनी. मग भात कॅन्सल केला होता. मग लगेच मग अंडे उकडू घातले, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं. लवकर मग ते शिजतात ना अंडे, त्याच्यासाठी मीठ टाकल्याने लवकर अंडे शिजतात. चला मग म्हटलं अंडे वगैरे उकडू घातले. मला आता पीठ घेते आणि कणिक मळून घेते. मग लगेच पीठ घेतलं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं. मला आता कणिक मळून घेते. पोळ्या बनवायच्या होत्या मला. मग चांगल्यापैकी कणिक मळून घेतलं. ते कॅमेरा बरोबर लावण्यातच नाही आला मला, त्याच्यामुळे ते पिठाची व्हिडिओ शूट करताच नाही झाली त्याच्यात. मला वाटलं होती पण ती झालीच नाही. चला कणिक मळून झालेले. तिकडं गॅस ऑन केला, त्याच्यावर अंडे डबल तिकडं पलीकडे ठेवले आणि इकडं तवा ठेवला. म्हटलं पोळ्या बनवून घेते म्हटलं आता. त्यात गोलूचे पप्पा बनवून लागले होते, अंड्याची भाजी चांगली कर, एवढी चांगली बनव. भात मी तिकडून प्रसाद घेऊन आलेलो आहे म्हटले, भात नको बनवतेच, भात खाऊ म्हटले. त्यांच्या मित्रांनी तिकडं देवाचा प्रसाद होता, काहीतरी कार्यक्रम होता, त्याच्यातलं ते भात दिलं होतं त्यांना प्रसाद. मग त्यांनी ते प्रसाद घरी आणला. चला मग मला भात कॅन्सल करते म्हटलं आता. पोळ्या बनवून घेतल्या. म्हटलं पोळ्या झाल्या की मग भाजी बनवून घेते. चला म्हटलं खूप उशीर झाला लई स्वयंपाकाला, म्हटलं पटपट स्वयंपाक करून घ्या, आज उशीर झाला. माझं 2 दिवसापासून रिचार्ज संपलं होतं. त्यात गोलूची पप्पाची तब्येत खराब झाली होती, मग त्यांनी रिचार्ज केलंच नाही. मग आज रिचार्ज केलं. चला मला आज व्हिडिओ टाकून देऊ म्हटलं यूट्यूबवर. मग लगेच मग मी पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि लगेच म्हटलं आता भाजीची तयारी करायची आहे. मग काही कांदा लसूण वगैरे सगळं मी कट करून घेतलं चांगलं छानपैकी बारीकसं. आणि मग म्हटलं अंडे उकळलेले ते बी शिलून घेतले आणि मग कट केला अर्धाले मस्त. आणि मग लगेच इकडे गॅसवर पातेलं ठेवलं आणि मस्त म्हटलं मसाले वगैरे सगळे घेते म्हटलं. मग तेल टाकून घेतलं, त्याच्यात मग मस्त कांदा वगैरे टाकलं, चांगला तळू दिला ते कांदा आणि लगेच मग लसूण टाकून दिला त्याच्यात आणि मस्त असं पळीने हलवून घेतलं, छान भाजून घेतलं. मग लगेच लसूण वगैरे ते बी टाकून दिलं, ते बी भाजून घेतलं म्हटलं चांगलं. आणि लगेच हे केलं, टमाटे वगैरे सगळं टाकून दिलं. मग मसाले घेतले, परवीन, मिरची लाल, काळा मसाला, पुन्हा असे हळद मीठ सगळं घेऊन त्याच्यात चांगलं परतून घेतलं ते तेलामध्ये छानपैकी. आणि लगेच मग ते मसाले टाकून छानपैकी परतवलं, शिजून घेतलं छानपैकी मसाला. थोडंसं पाणी वगैरे टाकून छान शिजून घेतलं आणि मग मस्त त्याच्यामध्ये तिखट. चला मग मस्त असे मसाले वगैरे भाजून घेतले आणि त्यात थोडंसं पाणी टाकून मस्त मसाला शिजू दिला. पण माझ्या गोलूला पहिला ना आमलेट करून दिलं, त्याला अंड्याची उकळलेली भाजी आवडत नाही ना, त्याला आमलेट करून दिलं. पण माझ्या सानूला खूप अंड्याची भाजी आवडते, तिला अंड्याची भाजी म्हणले की लई खुश होती ती. अंड्याची भाजी भेंडी वगैरे तिला खूप आवडते. मग लगे ती उकळी वगैरे फुटली, मला अंडे चिलून ठेवले ते त्याच्यात टाकून दिले. हे मस्त अशी भाजी उकळली, तरी आली छानपैकी. आणि ती त्यांनी प्रसाद आणला होता, भात खिचडी तिकडून. म्हटलं चला तीच खावा म्हटलं, आता देवाचा प्रसाद म्हणलं खाऊन घ्यावं. मग लगेच छानपैकी अशी भाजी आली. मग मस्त मला जेवण करू, मग त्यांना गोलूच्या पप्पाला सानूला मस्त. चला मग आता सगळ्याला जेवण वाढून दिलं. म्हटलं आता मी बी जेवण करते, सान्याला बी जेवण वाढून दिलं, तुला खूप भाजी आवडली ते. चला मग कशी वाटली अंडा कढी नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.